माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष रघुनाथ पांडुरंग चव्हाण यांनी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये येत शहरातील विविध विकास कामे व नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे। शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। यावेळी नगराध्यक्ष चव्हाण यांनी शहरात सुरू करण्यात आलेल्या ओढा स्वच्छता मोहिमेची पाहणी केली। कामाची गुणवत्ता, गती आणि नियोजन याबाबत माहिती घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक मार्गदर्शन केले। हे काम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। तसेच वाघमोडे चेअरहाऊस परिसरातील भूखंड व तेथील घनकचरा समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला। परिसरातील अडचणी जाणून घेत योग्य तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या। याचबरोबर बुरुंगले हॉस्पिटल परिसरातील गटारीच्या कामाची पाहणी करून त्या कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली। नागरिकांना भेडसावणाऱ्या स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागाशी समन्वय साधण्याचे निर्देशही देण्यात आले। तसेच वॉर्ड क्रमांक 11 मधील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून तेथील स्वच्छता, देखभाल व नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यात आला। सार्वजनिक शौचालय अधिक स्वच्छ, सुस्थितीत व सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी सुविधायुक्त राहावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। तसेच नियमित स्वच्छता व देखभाल करण्याबाबतही निर्देश देण्यात आले। शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रस्तावित जागेची देखील पाहणी करण्यात आली। घनकचऱ्याच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना, नियोजन व पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण यांनी सांगितले की माळशिरस शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। प्रत्येक विकास कामावर स्वतः लक्ष ठेवून ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होतील याची खात्री केली जाईल। नागरिकांच्या समस्या सोडवणे, प्रत्येक विकास कामावर स्वतः लक्ष ठेवून ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होतील याची खात्री केली जाईल। नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील। नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विकास कामांमध्ये दाखवलेली तत्परता, विविध भागांना दिलेल्या भेटी आणि प्रत्यक्ष क्षेत्र पाहणीमुळे शहरातील विकास प्रक्रियेला अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे।